महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण ने कहा कि राज्य में अतिवृष्टि और आपत्तिजनक परिस्थितियों से प्रभावित लगभग 6 जिलों में महायुति सरकार पूरी तरह से ताकत से काम कर रही है। उन्होंने बताया कि स्थानीय अधिकारी वर्ग को नुकसान का अलावा च्यून किसानी और नागरिकों को आवश्यक मदद देने के निर्देश दिए गए हैं। चव्हाण ने आश्वस्त किया कि सरकार माय बाप महनून शेत कन्याचा पठीशी खंबीरपणे उभी आहे। उन्होंने बताया कि भाजपा के सभी सांसद और विधायक अपना 1 महीने का वेतन आपदा प्रभावितों को देंगे। साथ ही उन्होंने कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार द्वारा 6 महीने का वेतन मुख्यमंत्री सहायता निधि में देने की घोषणा का स्वागत करते हुए कहा कि उनकी भावना प्रशंसनीय है, लेकिन इस विषय पर राजकारण करना उचित नहीं है। चव्हाण ने कहा कि ग्रामीण भागातील लोक प्रतिनिधी वेतनातून प्रवास भत्त्याचा उपयोग करतात, त्यामुळे सर्वांच्या परिस्थिती लक्षात घेऊन मदतीची भूमिका ठरवावी लागते। विपक्ष पर निशाना साधते हुए चव्हाण ने कहा कि मुख्यमंत्री और सरकार के प्रतिनिधि जरूरतमंदों के बीच जाकर मदद कर रहे हैं, जबकि कुछ विरोधी नेता केवल बयानबाजी में व्यस्त हैं। उन्होंने कहा कि अशी बेल कोणावर येऊ नये, परंतु जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा मदत करणे ही सर्वांची जबाबदारी आहे। चव्हाण ने आवाहन किया कि राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन शेतकरी आणि आपत्तीग्रस्त नागरिकांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। आज विजय वडेट्टीवार म्हटले की आम्ही 6 महिन्याचा पगार द्यायला तयार आहोत आमदारांचा, भाजपने आणि सगळ्यांनी द्यावा। काय वाटतं तुम्हाला प्रदेशात? पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी पूरजन्य अशी परिस्थिती जवळजवळ 6 जिल्ह्यांमध्ये आहे। सर्व ठिकाणी आदरणीय देवेंद्रजीच्या सरकारच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार हे सर्व भागांमध्ये तिथल्या असणाऱ्या अधिकारी वर्गांना त्या ठिकाणी काय नुकसान भरपाई झालेली आहे याची पाहणी करून तिथल्या असणाऱ्या पूरग्रस्त नागरिकांना आवश्यक असणारी सर्व मदत करण्याचं ठरवलेलं आहे। त्यामुळे सरकार मायबाप म्हणून पूर्ण तिथल्या असणाऱ्या नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। 10 दिवसाच्या आत झालेल्या नुकसान भरपाईचे पैसेसुद्धा हे त्यांच्या अकाउंटवरती जातील असं आश्वासनही सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। सर्व भारतीय जनता पार्टीच्या खासदार आणि आमदारांनी 1 महिन्याचं पूर्णच्या पूर्ण वेतन जे आहे ते वेतन हे या ज्या आपत्ताग्रस्त आहेत त्यांना देण्याचं ठरवलेलं आहे। त्यामुळे सरकार 100% या सगळ्या ज्यांना या पुराच्या पाण्याचा आणि तिथे झालेलं नुकसान झालेलं आहे या सगळ्यांच्या पाठीशी सरकार ही 100% त्यांच्या पाठीशी आहे। वडेट्टीवार यांनी 6 महिन्याचं वेतन हे दिलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे खरं तर मनपूर्वक धन्यवाद। ते म्हणतात की भाजपनं पण द्यावं, भाजपच्या आमदारांनी ते सांगणं एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, राजकारण म्हणून या सगळ्या गोष्टी करणं हे योग्य नसतं। आपल्याला कदाचित याची कल्पना असते, ग्रामीण भागामधील असणारा लोकप्रतिनिधी हा लोकप्रतिनिधी यांना हे वेतन जे मिळत असतं ते वेतन त्यांच्या प्रवास भत्ते वगैरे यासाठी मिळत असतं। त्यामुळे त्यांची भावना जरी काही त्यामधली असली तरी मला असं वाटतं की यामध्ये राजकारण करणं योग्य नाही। आम्ही बरेच वर्ष पाहिलं आहे
की काही लोकप्रतिनिधी हे गडगंज पैसे असतात, परंतु काही लोकप्रतिनिधी जे आहेत ते ग्रामीण भागामध्ये काम करणारे, की ज्यांना या सगळ्या विषयासाठी प्रवास भत्ता आणि या सगळ्या विषयासाठी प्रचंड व्यवस्था ही स्वतःला उभी करायची असते. त्यामुळे सरकार आवश्यक असणारा सर्व निधी जो आहे किंवा त्यांना आवश्यक असणारा जे जे लागेल ते सरकार मायबाप म्हणून नक्की देईल, यात काही शंका नाही. सर, विरोधक जे आहेत यावेळेस सरकार बांधावर होतं दुसऱ्या दिवशी पुराच्या, विरोधक घरी बसून बहुतांश विरोधक टीका करतायत. विरोधकांनी दबाव निर्माण करायला पाहिजे, परंतु ते कुठेतरी नुकसान भरपाईची पाहणी करताना दिसत नाही. मग काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असो किंवा इतर नेते असो, एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, संपूर्ण महाराष्ट्रामधली असणारी परिस्थिती लक्षात घेता आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय शिंदेसाहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील आणि सर्व मंत्री असतील आणि सर्व लोकप्रतिनिधी हे ज्या ज्या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती आहे त्या ठिकाणी स्वतः जाऊन तिकडच्या असणाऱ्या नागरिकांना मदत करण्याचं काम करत आहेत. खरं तर या सगळ्या विषयांमध्ये कोणावरती अशी आपत्ती येऊ नये ही खरं तर धारणा प्रत्येकाची असली पाहिजे आणि त्यामुळे सरकार म्हणून जे आवश्यक आहे आणि नागरिक म्हणूनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या NGOज जे आहेत ते NGOजसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पूरग्रस्त भागांमध्ये जाऊन स्वतः तिथे जाऊन पाहणी करून त्या ठिकाणी तिथल्या लोकांना जी मदत करता येऊ शकते ती मदत करण्याचं काम. राज ठाकरेंनी पत्र दिलं आहे मुख्यमंत्र्यांना. सर, पदवीधर तुम्ही मेळावा घेताय, दुपारी मेळावा घेताय. माना पानाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षी धीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला. कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का. आहे तर शक्य